सर्वांना आतापर्यंत नाही का आई बघायची होती, तुम्ही भरपूर कमेंट करत होते. संध्याकाळी खाते, संध्याकाळची भाकर सकाळची खाते. तुम्हाला खायची तुम्ही आतापर्यंत नाही का भारत पाकिस्तानची बॉर्डर बघितलं असं, पण नाही का 2 जिल्ह्याची बॉर्डर कधीच बघितलं नसत. नाना भाऊ कसे बसलेत बाई पशी. पोरगी कामाची भाकरीच वाट बघत म्हातारी. इथं एक नाही का असं लोकेशन आहे का, तिथून उभं राहिलं ना तर एवढं भारी वाटतं ना की असं वाटतं कुठं एकदम आपण जसं नाही का कोकण काढायला वगैरे वाटतं ना. काय करू तरी काय मी असं झालंय मला हिला. मी म्हणलं फोटो काढ, हे हो चालू केलं ना लगेच. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज नाही का एकदम तुम्हाला नाही का एवढी दिवसाची आतुरता लागली ना तुम्हाला भेटायची आईला. आज मी तुम्हाला आईला भेटवतो. आणि सकाळ सकाळी बघा बहिणी काय केलंय. आत्ता किती वाजले तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट स्क्रीन करू होतो. आत्ता वाजले 8:54. बघू शकता आता भाकरी वगैरे आत्ता जस्ट हवं. अजून चहाचं नाही का पातीला तसंच लगेच भाकरी करायला लागली. हिला लय कामाची लय हवाशी, लय काम आवडत. लय कामाची नाना भाऊ कसे बसलेत बाई पशी. पोरगी कामाची भाकरीच वाट बघत म्हातारी. नाना ते भाकरी कर राहिले. आणि हे बघा मी आईकडे चाललोय, तुम्हाला आज भेटवतो आईला. एवढ्या दिवसात तुमच्या कमेंट्स होत्या, तर आईसाठी बघा काय काय दिलंय बहिणी. बटाटे वांगे, बटाटे वांगे पपई दिली, तांबाटे पण दिलेत. आता एवढं घेऊन चाललोय. तर लवकरच मी तुम्हाला आता आईला भेटवतो. एवढ्या दिवसाचे कमेंट येत होते आई कुठे आहे काय. तर आज आई एकटी राहते आणि कशी राहते काय तुम्हाला सगळं दाखवतो. 2-3 दिवस झाले हिला बाहेरच नव्हतं काढलं, हे सगळी धुळीने भरून गेली. सकाळ सकाळी हिला पण पुसून घेऊ ना. तर चला मग आता बघू, वाटेत जर काही भेटलं तुम्हाला दाखवतो तसं चालतं चालतं. तर आता घेतलं आहे सामान, निघू लगेच. काहीच तुम्ही बघू शकता हा रोड नाही का बीड जिल्ह्यामधला आहे. म्हणजे ह्या रोडने नाही का सावरगाव कोणी इकडून आलं ना खालून तर इकडं आष्टी आणि कडा या मार्गाने जाता येतं. पहिल्यांदा हा रोड भरपूर खराब होता, 10 वर्षापूर्वी केला होता, पण आता सध्या जस्ट काम चालू आहे याचं आणि भरपूर मोठं रुंदीकरण चालू आहे. काही जिकडे एक प्रॉब्लेम आहे, जिओचं सिम कार्ड जर सोडलं ना तर कोणत्याही सिम कार्डला रेंज नाही इकडं. आणि जिओ पण नाही का 5G नाही 4G. म्हणजे नाही का रिचार्ज वगैरे जर संपलं ना 2 GB जर मारला ना दिवसाचा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे 19चा किंवा 21चा पॅक झालेला ना तोच मारावा लागेल. त्याशिवाय इकडे परत नेटवर्क नाही काहीच. आता फायनली आई पैसे आलो आहे, हे बघू शकता आई. तर तुला काय दिलं बघ बहिणी. काय दिलं बघ. काय तांबाटी येत, शेवड्या का काय, पपई वांगी ते लावायला दिलेत ना तुला चिबडं. इकडं बी करायचं असंच राहिलं. काला हल्ली हिरवळ असं वापे ओढून द्यायचे लावून. काय लावायचं? पण पै पाडावं लागेल, थोडा पै कमी पाडायचं. दर्शन घेतो. बघू शकताय गाईस, हे आमचं घर आहे. इथं राहते असं घर आहे आमचं. काय राव राव दाखिलं नाही का. गाईस तुम्हाला सर्वांना आतापर्यंत नाही का आई बघायची होती, तुम्ही भरपूर कमेंट करत होतं. तर हे बघू शकता आई ही इथं एकटीच राहते बरं का. आता पप्पा नाशिकला असतात आणि आई इथं राहते, मी तिकडे राहतो. कारण ती तिघी साईडलाच आम्ही, पण भविष्यात राहतो ना सोबत. इथं नाही का शेती वगैरे आहे, तर मग आई एकटी शेती वगैरे करते आणि पप्पा नाशिकला ड्रायव्हिंग वगैरे करतात, म्हणजे गाडी चालवतात. मग असं हाय फॅमिली. तर आईला पावसामध्ये नाही का भरपूर सगळं घर गळतं, तर ह्या पावसाळ्यामध्ये होईल लवकर नीट. मी करतो आता काहीतरी आणि नीट करून देतो आईला. वेळ आज वाईट आहे, भविष्यात नसणार आहे, होईल सगळं. एक ना एक दिवस नक्की नीट करून देईन मी पटकनच लवकर. मी इथं आई एकटीच राहते, गॅस वगैरे आहे त्याचा आणि चूल पण आहे. बघू शकता तुम्ही बाहेर चुली पण करते एकटी जरी असले तरी. तर हे बघू शकताय चूल आहे इथं. हे खाली पडायला लागलं तर म्हणून इथे हे लाकूड लावलं आहे. आता हे पडणार नाही, याने अँगल धरून राहिला आहे. गाईज बघू शकताय आईने ते कांदे लावले आणि इकडं साईडला हे काय बघा. तर हा लसूण लावलं आहे, लसूण हे लसूण लावलं आहे आणि संत्र्या पण आहे. तुम्हाला संत्र्या पण दाखवतो. आत्ता मध्ये भरपूर होत्या, तोडून नेल्या, पण हे काही राहिल्यात अजून संत्र्या पण. आणि इकडं पण आहेत ह्या झाडांना काही तोडल्या आईने आणि एवढे आहेत अजून. काय करते, कुठं चालली इकडं? काय नाही, एवढे कांदे लावले खायापुरते. इकडे म्हणलं भाजीपाला करायचं. इथं आईला भाजीपाला लावायचा आहे
आता नांगरून घेतलं आणि इथं भाजीपाला लावीन. वाफे असे वाफे वाढायचे आणि लावायचे. आता वाफे वाढायचे ठेवा. मका बिका पेरली हे नाही दाखवलं. तिकडे मका पण लावली आहे मी मळ्यामध्ये. आता खाली आहे. आता पुढच्या वेळेस दाखील मी तुम्हाला. मोठी झाली ना मग दाखवतो. तरी इथं आता भाजीपाला वगैरे लागेल. आणि हे बघू शकता हे बोर आहे. हे बोरने पाणी देते ती. हे असं आपलं घरच्या घरी भाजीपाला केलं ना तर एकटीला खायापुरतं होतं जरा. एवढं खाया तिचे एकटी पुरतं की आजी आजोबाला त्यांना पण देते घाटाखाली. आणि हे गावाचं नाव आणि तुम्हाला सगळ्यांना गावाचं नाव माहिती नव्हतं ना तर मी असं सांगतो. हे गाव नाही का बीड जिल्ह्यामध्ये येतं आणि आष्टी तालुक्यामध्ये तागडखिल नाव आहे गावाचं. तरी दाई राहते. देवस्थान आहे आडबंगीनाथ. आणि इथं नाही का आडबंगीनाथ पण देवस्थान आहे. एक दिवस त्या मंदिरावर ना नाता त्यांना तिथे दाखवायचं. आईला आणि बैला नाही का एक दिवस मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि ते पण दाखवतो आडबंगीनाथ. त्या ताईने हे दिले तांदूळ याच्यामध्ये. हे तांदूळ घेऊन जायचे खाली बाईकडे त्यांच्याकडे. तेवढे एकट्यालाच नाही छान मला गाडीवरती. आई चालली आता वर. आपण पाहिजे का हां नेतो. आई चालली कामाला. हे तिची पिशवी डब्बा घेऊन कामाला चालली आता. गाईज आता तांदूळ वगैरे घेतलेत ऐकून. आता एकट्यालाच मला न्यायचे तर हँडलमध्ये नाही गुतलं तर बरं होईल. नेतो दमादमाने जातो घेऊन. जाऊ काय मग. हा ते वाटारी तसं धरून फोन चालू नको. गोवानी गाडी जपून येतात. हां चालतं. गेल्या लावतो फोन तुला. गाईज तुम्ही आत्तापर्यंत नाही का भारत पाकिस्तानची बॉर्डर बघितलं असं पण नाही का 2 जिल्ह्याची बॉर्डर कधीच बघितलं नसेल. तर मी आत्ता जिथं उभा आहे ना तिथं हे अहिल्यानगर. आणि मी तुम्हाला दाखवतो आता. इथं लगेच नाही का पुढं लगेच बीड लागतं आहे. ती दगडाची लाईन दिसते ना तुम्हाला. तिथून वरती बीड आहे आणि इथून खाली अहिल्यानगर आहे. तर हे बॉर्डरवरती काम चालू झालं आहे. इकडे हे बीडमध्ये काम चालू आहे आणि हा रोड इकडचा अहिल्यानगरचा आहे. आणि इथून एक नाही का लय भारी मुवमेंट दिसते. ज्यावेळेस आम्ही सकाळी रनिंग वगैरे करायचं होतं ना त्यावेळेस आम्ही इथून नाही का सकाळ असं एकदम मस्त फील घ्यायचं. धुकं वगैरे पडलेलं राहायचं. आम्ही सकाळी मित्र वगैरे राहायचो. जेवढे मित्र भरती झालेत ना तेवढे प्रदूषणच्या घाटामध्ये पूर्ण झाले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो आत्ता. तिथे सकाळी उभं राहिलं ना इथं एक नाही का असं लोकेशन आहे का तिथून उभं राहिलं ना तर एवढं भारी वाटतं ना की असं वाटतं कुठं तर एकदम आपण जसं नाही का कोकण काढायला वगैरे वाटतं ना हरिश्चंद्रगडच्या तसंच इथं पण वाटतं. तुम्हाला दाखवतो मी ते. तर गाईज बघू शकता इथून खाली नाही का असं एकदम उंच टेकडी आहे आणि इथं खाली दरी आहे आणि इथून दिसतं रुद्रेश्वर. आणि इथं हा मधोमध रुद्रेश्वरचं जे घाट आहे ना ते घाट 2 देवस्थानाला जोडलेला घाट आहे. म्हणजे 2 जिल्ह्यांना आणि 2 देवस्थानाला पण जोडलेला आहे. जे खाली तुम्हाला दिसतंय ना ते नाही का रुद्रेश्वर आहे. आणि इथून वरती नाही का मायंबाजे म्हणजे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. तुम्हाला माहितीच आहे कारण भारतातून महाराष्ट्रातून सगळे कोण नाथभक्त तिथं येत असतात. तर हाच तो घाट आहे. इथून सगळे भाविभक्त वगैरे जात असतात. आणि हा रुद्रेश्वरचा घाट आहे. हा नावाने ओळखला जातो. तर चला आता तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे. तर आत्ता घरी जाऊ आपण. गाईज फायनली घरी आलो आहे. हे बघा इथं उतरून ठेवलं आहे तांदूळ. नाना बसले इथं. बसले का नाना. बसले. जेवण झालं. काय खाल्लं. खाल्लं वाटाणा खाल्ला वाटाणा. मला नाही थांबले जेवायला. हा तुम्हाला तर चला म्हणलं नाही आले. बरं गोळ्या घेतल्या का. हा गोळे घेतले ते तुम्ही आणले. बरोबर बसा मग. बाकीचे नाही घेतले. बरं बसा मग. हा बसलो. गाडी लावून घेतली सावलीला. तुमची आजी काय कर राहिली बघू. काय करते बाई. झाडून झुडून काढते. काय करायचंय. आता काहीतरी करावं लागेल ना लेकीला खायला. हा का. गाईस तुम्हाला काहीतरी खायला बनवून राहिली. बघू आता काय बनवते. काही काढून बिडून ठेवलंय का. हा कुठे. ती काय हे गाजर हलवा बिलवा करते काय. गाजराचा हलवा. गाईस आज गाजराचा हलवा बनवून राहिली आजी. बघू आपण कसं बनवते. बरं झालं मला याची आधी रेडी करून ठेवले बघा ना. ते लय आवड आहे. खरंच लय आवड आहे बरं का. आणि सगळं तुमच्यामुळे आहे कारण तुम्ही बघताय आणि ते प्रतिसाद देताय कमेंट वगैरे करताय. आणि जेवढ्या कमेंट येतात ना मला मी तेवढं सगळं वाचून दाखवतो बरं का. तुम्हाला कधीतरी मी ब्लॉगमध्ये पण दाखवल. पण कसं सगळ्याचं नाव जर घेतलं ना व्हिडिओ मोठा होईल म्हणून एखाद्या दिवशी पण नक्की करेल मी ते. तर मी हे बघा मी सगळं दाखवत असतो मग तिला लय आवड लागते. तर गाईज बघू शकता एवढा भारी हलवा बनवला आहे ना आजीने आपल्या. खरंच आज मन प्रसन्न झालं आहे. हे बघू शकताय एवढा मस्त हलवा बनवला आहे ना खरंच. मी भरपूर हलवे खाल्ले बरं का पण आपल्या घरच्या आजीच्या हातची चवच लय भारी आहे. गाईज आज नाही का आजीचा फोटोशूट करायचा आहे. का बरं तर एका ताईंचा मेसेज आला आहे की आजीचे नाही का ते त्यांचे डिझाईन कायच आहे वर्किंग आहे. डिझायनिंग वर्किंग वगैरे करतात. तर ते नाही का असं म्हणजे कुकिंगच्या टाईपमध्ये नाही का फोटोचे फ्रेम वगैरे बनवून देऊ राहिले आजीला त्या टायटल वगैरे टाकून. तर आता आजीचं फोटोशूट करायचं आहे बघा रेडी. आणि आज हे तिनं लुगडं घातलं आहे. भारी वाटतंय ना लुगडं.
हे पण तुम्हीच कोणत्या लेकीवाडीने दिलेलं बरं का तिला? कोण दिलेलं आहे? लेकी बाई नाही केली. अरे फोटो काढायचा हे काय नाही पाक राहते ना ज्वारी खाते. फोटो नाही काढायचा बाई. फोटो काढायचा ज्वारी कारा खायची. हॅ हो काय चालू केलं बा? मग काम आहे. काम नाही थांबून द्यायचं. हा. गाईज बघा काय करू तरी काय मी असं झालंय मला हिला. मी म्हणलं फोटो काढ, हो चालू केलं ना लगेच. पाक राहणं राहिले इकडं नाही का ज्वारी, आता ज्वारीवर राहिली तर पाक राहणं राहिली लगेच. मग जाणं महत्वाचं आहे तेच गावला का नानाचं पोट दुखतंय ते गोळ्या आणणं महत्वाचं आहे ते सांग. लगेच खवळती मला. मग पोट नाही दुखायचं तर काय होईल? ज्वारीची भाकर लागते मोसूत खायला लागत तिनं काय केलं फुटाने खा सगळं त्याने पोट दुखायचं नाही तर काय पोट दुखायचं तुम्ही मागायचं कशाला? काय मागायचं फुटाणे दी, केळं दी, मग काय खाऊ चहा दी. काय खायचं नानाने मग? काय खायचं एकच खावा कोणतं तरी. काय भाकरच खावा. बाजरीची भाकर हा. तुमचं तोंड नेहमी चालूच आहे. बरं आहे का नाना आता? नका देऊ. जाऊ. माझ्या बहिणी आम्हाला दोघांना पण नाही का फायर करून टाकला नुसतं आमच्या. काय झालंय काही कळा ना. मग आता शिळ्या भाकरी खायच्या का मी? हा शिळे भाकरी खायची आता. नानाचं पोट दुखत तरी नाना खायचे का? हा मग ते खाय ना खायला तिला काय करत शिळं खाय मग तुम्हाला भाकरी नाही खात मग टाकर घालायचं मला. शिळं मग पोट दुखत शिळं घाला आणि ती पोट मग शिळे जरी असलं तरी काय नाही होत. शिळे नसतं उलट भाई मी शिळं खाते पाक खाते मग कसं पोट दुखाना. शिळ्याने मग पोट राहत होय मग कसं पोट दुखाना. मी सकाळची भाकर संध्याकाळी खाते, संध्याकाळची भाकर सकाळची खाते. आता तुम्हाला खाची तुम्हाला कसं काय खाईल? मग पोटाला लागत ते खाते. नानाचं आता एवढं पोट दुखत होतं. जस्ट डॉक्टर आले आणि नानाला सुई वगैरे मारली तर आता नाना पण जेवढं राहिले बघा. आज नानाचं बिचाऱ्यांचं दुखू राहिलंय. कसं का दुखलं काय नाना काय काय ना? पोट दुखलं पोट नानाचं आज लय पोट दुखलंय. आता काय खाऊ राहिले तर परत नाही बार ना काही खाऊ. नाही ना ज्वारीची भाकर हां ज्वारीची भाकर खा. हे बघू शकतो बाई पण खाती. बाई काय खाती? खाते वाटाण्याचं काढून सकाळच्या भाकरी टाकून देतो का मग? पोट दुखन तो आता डॉक्टर नानाला येऊन गेलेत परत तुला बोलावं लागन. मला नाही बोलावं लागत. पोट दुखन नको खाऊ पण. का दुसरं आणायचं काही? मॅगी खायची का? हे काय भाजी? तुझी भाजी दुपारचा हिडव हां का भारी लागत. भारी आहे ती भाजी खाय. गाईज आता सगळे जेव राहिलेत आणि आता नानाचं थोडं नाही तर मजा आली असते. नाना थोडं दुखत आहे त्याच्यामुळे वातावरण शांतच आहे घरातलं. जेवण करा गोळ्या घ्या झोपा बरं का. एक घेतल्या ते घेऊन हां ते गोळी घ्या. ही कोणती घेतली? ही डॉक्टरने गोळ्या दिल्या का आता? नाही दिले का? बरं बरं. तर गाईज नानाचं आत्ता दुखत होतं आता बरं वाटतंय. आता जेवण वगैरे केलं तर माझं पण थोडं जेव्हा आलं आणि बाई पण जेव राहिली. तर आत्ता मी ब्लॉग इथंच एंड करतो आणि एडिट वगैरे करून घेतो. भरपूर टाईम झाला आहे 8-8:30 वाजता आले तर तुम्ही पण कसे येतं जेवण वगैरे करा काळजी घ्या. उद्याचा ब्लॉग व्हायला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.